ओबीसी समाजाच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। हैदराबाद गॅझेटचा जीआर सरकारनं रद्द करावा अशी मागणी हाकेंनी केली आहे। आमच्या अनेक पिढ्यांचं शोषण तुम्ही केलात, हा जीआर रद्द केला नाही तर दसऱ्यानंतर मुंबईला निघू, मुंबईतला एकही रस्ता रिकामा राहणार नाही असा इशारा हाकेंनी दिलाय। प्रचंड गर्दी आहे, काय उद्देश आहे या मोर्चाचा? हा उद्देश आहे, या महाराष्ट्र शासनानं लवकरात लवकर हा जीआर पहिला रद्द करावा। हा जर जीआर नाही रद्द केला तर कुठला आमदार आणि कुठला खासदार आणि कुठला मंत्री आणि कुठला मुख्यमंत्री, अरे आम्ही 60% आहोत। आमच्या अनेक पिढ्यांचं तुम्ही शोषण केलंय साल्यानो। त्यांना तुम्हाला आमदार खासदार बनवलं त्या अवघडेनं त्यांचं आरक्षण संपवतंय। आता आम्ही बघून घेणार आज कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली आहे, त्याच हिंगोलीमध्ये तुम्ही मोर्चा काढलाय, सरकारला अल्टिमेट काय असणार आहे? आमचं पंचायत राज मधलं आरक्षण घेऊन टाका, पण आमदार खासदार आणि मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री हा गावगाड्यातल्या ओबीसींचा असेल ते सांगायला इथं कळमनुरीमध्ये लाखोंचा जनसागर 10 किलोमीटर रांग आहे। शासन निर्णय रद्द नाही केला हैदराबाद गॅझेटचा, तर पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही मुंबईला ज्या दिवशी निघू त्या दिवशी मुंबईचा एकही रस्ता हा रिकामा असणार नाही। मुंबई पूर्ण पॅक करू। आणि ओबीसी म्हणजे काय आणि महाराष्ट्र म्हणजे कुणाच्या बापाची जागिरी नाही, तर महाराष्ट्र आपला प्रगतीचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। लक्ष्मण हाके आहेत आणि सरकारला शासन निर्णय रद्द नाही केला, रद्द नाही केलं तर मुंबईला नव्हती, अशी प्रतिक्रिया त्यांनी माधोशी लोकांनी माधोरी एबीपी माझा कळमनुरी हिंगोली।